हे बघा, इथे आहे आज आम्ही केलेला मच्छीचा रस्सा. तर ह्याच्यामध्ये आहे बोंबील, मांदेली आणि कोलंबीचा आम्ही रस्सा बनवलेला आहे. जास्त ढवळत नाही, कारण जास्त ढवळलं तर ते तुटण्याची शक्यता आहे. या मधल्या गॅसवर आहे आमच्या लहान मुलांसाठी आहार आणि विहारांसाठी थोडंसं चिकन आणलेलं. तर चिकनचा रस्सा केलेला आहे कमी तिखटाचा. आणि या इथे तुम्ही पाहू शकता, हे 4 पीस सुरमे आहेत. 4 नाही, सॉरी, खाली पण आहे. हे बघा किती मोठे मोठे पीस आहेत. हे बघा, हे सुरमईचं सुक्कं केलेलं आहे. हे आमचं आजचं जेवण, स्वयंपाक, सुरमईचं सुक्कं. इथे आहे लहान मुलांसाठी कमी तिखटाचा चिकनचा रस्सा. आणि हा इथे कोलंबी, बोंबील, मांदेली यांचा रस्सा. इथे आमचा हा कोरा चहा. आम्ही सगळेजण कोरा चहा पितो, आल्याचा कोरा चहा आहे हा. आता मी काय करणार आहे, भात, भाकऱ्या आणि बोंबील आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे बोंबील आहेत ना, त्यांना तिखट, हळद, मीठ, कोकम, आगळ असं लावून दुपारीच ठेवलं होतं. दुपारीच बोंबील साफ केले, स्वच्छ धुतले आणि त्याला तिखट, मीठ लावून, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट असे लावून ठेवलेले आहे. आता फक्त ते तांदूळ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून आपल्याला फ्राय करायचं आहे. चला, आता मी जेवणाच्या तयारीला लागते. भात घालते, भाकरी करते आणि हे बोंबील मी फ्राय करते. हे आमचं भाताचं पातेलं आहे, ह्याच्यात आम्ही भात घालतो. हे तांदूळ, ह्या तांदळामध्ये बघा काय घाण नाही आहे, कचरा वगैरे असं दगड गोट्याचं काही नाही आहे, एकदम स्वच्छ तांदूळ आहेत. तरी पण मी बघते असं कधी काय निघालं, कधी कधी अळी असेल तर असं मी निवडून घेतेच. आता हे तांदूळ मी या पातेल्यात घेते. आता हे तांदूळ मी 3 वेळा धुवून घेते. स्वच्छ असे 3 वेळा मी धुवून घेते. हे बघा, हे तांदूळ असे हे एवढे अंदाजे आपण घ्यायचे आहेत. हे पेर आपलं बुडलं पाहिजे एवढे अंदाजे. आता हे तांदूळ मी धुवून घेतले स्वच्छ आणि आता मी भात करायला ठेवलेला आहे. हे बघा, इथे बोंबील आहेत, त्यांना सगळं मॅरिनेट केलेलं आहे. तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोकम, आगळ याने हे मॅरिनेट केलेले बोंबील आहेत. आणि इथे बोंबीलला लावण्यासाठी पीठ तयार करणार आहोत. हे तांदळाचं पीठ आहे, हा रवा आहे, मीठ, लाल तिखट आणि हळद, म्हणजे आमचा मालवणी मसाला आहे. आता हे सगळं मी एकत्र करते. तर अशा पद्धतीने आपल्या बोंबलाचं जे वरचं कवर होणार आहे ते हे पिठाचं कवर असणार आहे. तर आता हे पिठाचं कवर आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यात आपण बोंबील घोळून फ्राय करणार आहोत. तर हे बोंबील आहेत, असे भाग केलेले आहेत. एक बोंबलामध्ये असे भाग केलेले आहेत बघा, अशा पद्धतीचे बोंबील आहेत. हा बोंबील असा घेतला,
ह्याच्यामध्ये असा घोळवला. एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून घेतलं. हे ते तेल मी आधीच तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे असे बोंबील आपल्याला ठेवायचे अलगद हाताने. गॅस बारीकच आहे. हे बोंबील घेतले, ते असे ठेवले. हे बघा, हा दुसरा बोंबील दिला. हा तिसरा बोंबील. एक्स्ट्राचं पीठ झटकून घ्यायचं, नाही तर सगळा रवा रवा होतो. एक्स्ट्राचं पीठ झटकून घेतलं. आणि हा चौथा बोंबील. तर अशा पद्धतीने मी सगळे बोंबील फ्राय करून घेते. थोडा वेळ असेच ठेवायचे आणि मग उलटवायचे. लगेच जर उलटवायला गेले तर बोंबील तुटण्याची शक्यता आहे. बोंबील नाजूक असतात, त्यामुळे तुटण्याची शक्यता असं. त्याला आधी व्यवस्थित एका साईडने फ्राय होऊ द्यायचं. आता आपण हे बोंबील उलटवून घेणार आहोत. सावकाश असं एकदम हलक्या हाताने आपल्याला हे घ्यायचे आहेत. थोडे थोडे बोंबील टाकायचे आहेत, कारण आपल्याला उलटायला पण मिळायला हवं ना. अशा पद्धतीने आपण एका साईडने बोंबील फ्राय करून घेतले, मग उलटवले आणि आता दुसऱ्या साईडने ते फ्राय करून द्यायचे. असे या तेलात मी हळूहळू सगळे बोंबील तळून घेणार आहे. आता दुसरी साईड जर झाली तर आपण काय करणार आहोत, बोंबील असे कडेला लावून घेणार आणि मग काय करायचं आहे, मग ह्याच तेलामध्ये दुसरा फेरा घालायचा आहे. तर अशा तऱ्हेने सगळे बोंबील मी फ्राय करून घेणार आहे. हे बघा, ज्यावेळेस हे बोंबील तयार झाले तेव्हा मी एका साईडला असे हे बोंबील करून घेतलेले आहे. हे बघा, म्हणजे ते एका साईडला आरामात फ्राय होतील. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपला दुसरा फेरा मध्ये घालायचा आहे. मध्ये जे तेल आहे ना, त्या तेलामध्ये आपल्याला दुसरा फेरा घालायचा आहे. त्यासाठी हे बघा, पुन्हा मी दुसऱ्या बोंबील घेते. हा आपला दुसरा फेरा. असे थोडे थोडे बोंबील फ्राय करून घ्यायचे.